आज आरक्षणाच्या लढ्याला 43 वर्ष पूर्ण झाले। हा लढा 43 वर्षापासून सुरू होता आरक्षणाचा। कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी हा लढा सुरू केलेला। आज 2 सप्टेंबर 2025 दिवशी पहिल्यांदा सुरुवात सुद्धा अण्णासाहेब पाटीलने केली होती, पण त्याचा एंड सुद्धा जरांगे पाटलांनी केलाय। मराठा समाजाला जे न्याय देण्याचं जे काम केलं आहे ते जरांगे पाटील साहेब, अण्णासाहेब पाटील यांनी केलेलं आहे। आणि आज आपण बघितलं, आम्ही जवळजवळ 3-4 दिवस तिथं होतो। जशी सुरुवात इथनं सोलापूरपासून आम्ही निघालो तर तुफान गर्दी, प्रचंड प्रतिसाद ह्या आंदोलनाला होता। आणि तिथं पाहिलं असता आपण बघितलं की आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस गेलो, आम्हाला हे आरक्षण गॅजेटियर हे सहजासहजी मिळालेलं नाही। आम्ही त्याशी सर्वांनी संघर्ष केलेला आहे आणि संघर्ष करून आम्ही मुंबईला आरक्षण मागायला गेलो, तिथं सुद्धा मराठ्याची अवहेलनाच केलेली आहे। शासनानं आता म्हणजे स्वतःहून त्याने आरक्षण दिलं नाही। जोपर्यंत मनोज जरांगे पाटील ठाम राहिले नाहीत, तुम्ही गोळ्या जरी झाडल्या तरी आम्ही इथं हलणार नाही, अशा शब्द स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलं। आणि त्यावेळेस कुठं सरकार हल्लं? अगोदर 2 दिवस जे महाराष्ट्रातून मराठा समाज गेला होता, त्या समाजाच्या आमच्या समाजाला जे मावळे होते त्यांना तिथं जेवण मिळत नाही, चहा मिळू दिलं नाही किंवा बाथरूमची व्यवस्था केली नाही, तिथं बसण्याची व्यवस्था। कोर्टानं आदेश काय दिला की आझाद मैदानामध्ये फक्त 5000 लोकांना परमिशन, पण 5000 मैदानात बसायला तिथं कुठलीही व्यवस्था नव्हती। आणि त्या आझाद मैदानावर सगळं चिखल होता आणि सर्व मराठा बांधव असे चिखलात बसले, आपण सर्वांना फोटो बघितले असते। तर इतका त्रास आम्हाला शासनाने दिला, पण आम्ही जरांगे पाटील आता आम्ही एवढे दिवस म्हणतो आरक्षण घेतल्याशिवाय राहत नाही, पण त्याच दिवशी सांगितलं आम्ही आरक्षण घेऊनच जाणार, त्याशिवाय परत जाणार नाही अशी शपथ खाऊन बसलो होतो। त्यामुळे आम्हाला मराठ्याला आरक्षण मिळालं। ते बी आरक्षण कसं मिळालं की हैदराबाद गॅजेटची लगेच मंजुरी दिलेली आहे, तत्वतः मंजुरी दिलेली आहे। आणि सातारचं जे गॅजेट आहे त्याला 15 दिवसाची मुदत आपल्या शिवेंद्रराजे भोसलेने मागितली होती। तर जरांगे दादा काय म्हणले, तुम्ही 15 दिवसाची नाही महिन्याची मुदत घ्या, पण त्याच्या आत मला साताराचं गॅजेट सुद्धा लागू झालं पाहिजे आणि त्याच्या ज्या काही नोंदी वगैरे असतील ते ओळखण्याचं काम तुम्ही लवकरात लवकर करा अशा पद्धतीनं। आणि ज्या महाराष्ट्रामध्ये जे मराठा समाज आंदोलनाच्या माध्यमातून 14,000 गुन्हे जे दाखल झाले होते, जे कोर्टाच्या माध्यमातून सोडवणार ते कोर्टाच्या माध्यमातून सोडायचे, बाकीचे जे शासनाच्या आधिपत्याखाली असतील ते शासनाने सोडून द्यायचे। अशा 3 मोठ्या मागण्या तर आमच्या पूर्ण झाल्यात। त्यातलं सोलापूरचा फायदा म्हणजे काय झाले, जे आपलं सोलापूर जिल्ह्यामधले जे 5 तालुके होते ते निजाम सरकारच्या अखत्यारीत होते अगोदर। त्यातली 58 गावं, त्यात उत्तर सोलापूर असेल, मोहोळ असेल, माडा असेल, करमाळा असेल, बार्शी असेल, हे त्यावेळेस रजाकारच्या काळामध्ये ते निजाम सरकारच्या राजवटीत होते। त्यात ते 58 गावं तर अशी पूर्ण वगळलेली होती। ते 58 गावंसुद्धा मोहोळ बार्शी तालुक्यातले ह्यात आलेत। आणि आज जवळजवळ ह्या एक जर गॅजेट सुरू झालं, ह्याच्या माध्यमातून नोंदी सुरू झाल्या तर कमीत कमी 2 ते 3 लाख दाखले ह्यातून निघते, तर जवळजवळ 2-3 कोटी लोक आपले आज जातील, म्हणजे ओबीसीचं आरक्षण मिळणार आहे। तर ह्या सर्वांचं श्रेय फक्त मनोजदादा जारंगे यांनाच आहे। आपण त्यांना वाटत असेल की शासनाने दिलं, पण जरांगे पाटलांनी जे महाराष्ट्रामध्ये आंदोलन
आंदोलन केलं, त्या आंदोलनाच्या माध्यमातून हे आम्हाला आरक्षण मिळालं एवढं आम्हाला बोलायचं. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली करोडो गरजवंत मराठा मुंबई या ठिकाणी गेल्या 5-6 दिवसापासून आपल्या न्यायिक मागणीसाठी मराठा आरक्षण 50% मधनं मिळालं पाहिजे या भूमिकेशी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान या ठिकाणी गेल्या 5-6 दिवसापासून ऊन वारा पाऊस वादळ याची कुठलीही तमा न बाळगता करोडो गरजवंत मराठा आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी फक्त मराठ्यांचा कुंभमेळा त्या ठिकाणी दिसत होता. शासनाला या करोडो मराठ्यांची दखल घ्यावीच लागली. 18 सप्टेंबर 2022ला याच सोलापूर जिल्ह्यात मराठा समाजाला सरसकट 50% मधनं आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेशी स्वतः जरांगे पाटील या सोलापुरात होते आणि आम्ही त्याच वेळेस सांगितलं होतं जरांगे पाटलांच्या उपस्थितीत. त्यावेळेस भाऊ होते, नाना होते, बरीच मंडळी उपस्थित होते. या मराठ्यांच्या सुप्त क्रांतीची दखल वेळीच घ्या, अन्यथा मराठा समाज उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं मराठा समाज करोडोच्या संख्येनं या मुंबईत गेला आणि शासनाला मराठा आरक्षणासाठी देण्यासाठी भाग पडावं लागलं. आज महाराष्ट्र शासनाने ज्या गरजवंत मराठ्यांच्या 8 मागण्या होत्या त्या 8 मागण्यापैकी 6 मागण्या त्यांना तात्काळ मान्य कराव्या लागल्या. त्याचे GR काढले. सगळ्यात पहिली मागणी हैदराबादचं गॅजेट असेल, ज्या हैदराबादच्या शासनानं ह्याच्या अगोदर शासनाच्या वतीनं 57 ते 58 लाख नोंदी कुणबी नोंदी सापडल्यात असं शासनानं जाहीर केलेलं आहे आणि ह्या 56 ते 57-8 नोंदीमध्ये प्रत्येकी घरटी 3 किंवा 4 जरी धरले तरी 2 कोटी मराठा समाज ऑलरेडी ओबीसीत गेलेला आहे. ही जरांगे पाटलांचं सर्वात मोठं यश आहे. आणि आज हैदराबाद गॅजेट असेल, सातारा संस्थांचं गॅजेट असेल, मुंबई गॅजेट असेल, आज हैदराबाद गॅजेटचा GR तात्काळ शासनानं काढलेला आहे. सातारा संस्थांचा आणि मुंबई गॅजेटचा GR गेल्या 15 दिवसात मिळू शकेल. त्यामुळं मराठा समाजाच्या ज्या ज्या काही मागण्या होत्या त्या शासनानं 8 पैकी 6 मागण्या मान्य करून त्या ठिकाणी GR काढलेले आहेत. या आंदोलनात जे समाज बांधव मृत्युमुखी पडलेत त्या समाज बांधवांच्या प्रत्येकी घरटी 1 माणूस शासकीय सेवेत घेण्याचं शासनानं मान्य केलेलं आहे. हे आंदोलन 2016 पासून छेडत असताना ज्या ज्या मराठा समाज बांधवांवर केसेस झालेले आहेत, गुन्हे दाखल झालेले आहेत, ते सर्व गुन्हे सरसकट मागे घ्यायचं तोही त्यांनी शासनानं मान्य केलेला आहे. असे विविध मागण्या समाजाच्या शासनानं मान्य केल्या आहेत आणि हा गरजवंत मराठ्यांचा लढा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजयी झालेला आहे. वर्षांनी भेटला या मराठ्यांना नेता जरांगे पाटलामुळे झाला समाज एकता. जरांगे पाटलामुळे झाला समाज एकता. कुणबी नोंदी चाळा जाऊन त्या खुळामुळा नमवले रे योद्ध्याने साऱ्या त्या मंत्रिमंडळा. पुरला पुरून विरोधकाला लढे ना भीता. पुरला पुरून विरोधकांना लढे ना भीता. जरांगे पाटलामुळे झाला समाज एकता. जरांगे पाटलामुळे झाला समाज एकता. आरक्षण एकच ध्यास केला कायद्याचा अभ्यास. आरक्षण एकच ध्यास केला कायद्याचा अभ्यास. कोटी कोटी मराठ्यांच्या झाले मनात पास. कोटी कोटी मराठ्यांच्या झाले मनात पास. हटणार ना मागे योद्धा आरक्षण ना तो घेता. हटणार ना मागे योद्धा आरक्षण ना तो घेता. जरांगे पाटलामुळे झाला समाज एकता. जरांगे पाटलामुळे झाला समाज एकता. सांगे समजावून महाराष्ट्र बिंजून कानाकोपरा. हसरी बघावे म्हणतो गोरगरिबांच्या लेकरा. हसरी बघावे म्हणतो गोरगरिबांच्या लेकरा. नमन करतो जरांगेंना, नमन करतो जरांगेंना.
काव्य लिहिता, नमन करतो जरांगेंना रामभाऊ काव्य लिहिता. जरांगे पाटलामुळे झाला समाज एकता, जरांगे पाटलामुळे झाला समाज एकता. कैके वर्षांनी भेटला या मराठ्यांना नेता, या मराठ्यांना नेता. जय जिजाऊ जय शिवराय. आज मराठ्यांच्या घरामध्ये, गावागावामध्ये, दारामध्ये आणि मनामनामध्ये आज आनंद उत्सव साजरा होत आहे. आज ही यश मिळालेलं जे आहे ते सहजासहजी मराठ्यांना मिळालेलं नाही आहे. गेले 43 वर्षापासून मराठा समाज संघर्ष करतोय. अनेक जणांनी हुतात्मे पत्करले, लाखोचे मोर्चे काढावे लागले आणि त्याच्यानंतर 2 वर्षापासून जरांगे दादासारखा एका खंबीर नेता, प्रामाणिक नेता, स्वाभिमानी नेता, कोणापुढे न झुकणारा, एकमेव आणि एकमेव मराठा समाजावर प्रेम करणारा, मराठ्यांच्या लेकरावासाठी कष्ट घेणारा, स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करणारा असा नेता लाभला आणि त्यांच्या नेतृत्वामुळं आज आपल्याला या ठिकाणी आरक्षणाचा लाभ होत आहे. पण आरक्षण लाभ मिळत असताना देखील मुंबईमध्ये ज्यावेळेस मराठा समाज धडकला त्या गेल्यानंतर त्या ठिकाणी जी तिथल्या मुंबईमधली जी व्यवस्था मिळायला पाहिजे होती ते सुद्धा सहजासहजी मुंबईमधली व्यवस्था मराठा समाजाला मिळाली नाही. ज्यावेळेस महाराष्ट्रामधून लोढा आला, पाण्याचा असेल, खाण्याचा असेल, पिण्याचा असेल, जोपर्यंत मराठ्यांचा लोंढा तिथं उद्भवला, आला, रसद पुरवली, त्याच्यानंतर सरकार खडबडून जागा झालं आणि मराठ्याला आरक्षण द्यायला मजबूर झालं. त्यांना वाटत होतं सरकारला जर ह्यांची अडवणूक केली, जर यांची गैरसोय केली तर मराठे ते थांबणार नाहीत आणि आंदोलक पळ काढतील, आपापल्या गावी जातील. पण पाण्याची, रस्त्याची, गटारीची, घाणीची, पावसाची, निवाऱ्याची, पोटाची, पाण्याची कशाचीही तमाना बाळगता मराठा समाज अक्षरशः छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसं पडत्या पावसात लढत होता, जीवाची पर्वा न करता लढत होता, त्याचा ध्यास घेतल्यासारखं छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येक समोर ठेवून आरक्षण मिळवण्यासाठी लढत होता. म्हणून आजचं यश मिळालंय. त्याच्यात सर्व श्रेय जर जात असेल कोणाला तर एकमेव आणि एकमेव जरांगे पाटलांना जातं. त्याच्या पाठीमागे उभा राहण्यास सर्व समाज बांधवाला जातं आणि महाराष्ट्राच्या सर्व समाजाला जातं. एवढे बोलतो आणि मी आपल्याला जो आनंद उत्सव साजरा झालाय प्रत्येकाने साजरा करावा. असा आनंदाचा उत्सव परत करणे नाही, एकमेव आणि एकमेव आनंद उत्सव आहे. प्रत्येकाने घराघरात, मनामनात, दारादारात साजरा करावा. करेंगे दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. करेंगे दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लड़े भी जीते भी, लड़े भी जीते भी, लड़े भी जीते भी, लड़े भी जीते भी, लड़े भी जीते भी. पाटिल 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 पाटिल. अरे आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? पाटिल 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 पाटिल. Like, subscribe, click on the bell.